16वा प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जयाची पशुधरा, हे जमदग्रीच्या कुमारा, परशुरामा परमेश्वरा, आता उपेक्षा करू नको. तू सहस्त्रार्जुनार्थे दंडून केले द्विजांचे संरक्षण. ब्राह्मणाचा अपमान सहन झाला नाही तुला, आता मात्र डोळे मिटसी. कार्यदेवा ब्राह्मणाविषयी काय आहे लागली तुसी. गाढ निद्रा एधवा, म्हणून डोळे मिटू नका. स्वस्त ऐसे बसू नका. आणीबाणीचे प्रसंग देखा आहे हरी सांप्रत. तुझ्या वशिल्या वाचून अवघे कृत्य आहेत शीन. आर्य संस्कृतीचे रक्षण होणे नाही तुझे विन. गजानना माया अघटित कोण जाणे तिचे प्रत. महाराजांचा एक भक्त पुंडलिक नामे मुडगावी. हा शेगावची करी वारी, समर्थाविषयी प्रेम भारी. हमेशा त्याचे चिंतन करी एकाग्रश मनाने. त्याचं गावी भागाबाई एक ठाकरीन होती पाहे. निष्ठा तिची एकाही ठिकाणाशी बसत नसे. ती दांभिक होती फार, सदा दंबाचा बाजार. भरवून भोंदी नारी नार, हाच धंदा तियेचा. ती बोलली पुंडलिकाला, तुझा जन्म वाया गेला काकी. तू नाही केला सद्गुरू तो आपण ते. गजाननाच्या वाऱ्या करसी सद्गुरू त्याला मानेसी परी. त्याने सांग तुसी मंत्र काने कथिला का. अरे विधी वाचून गुरुन होत कधी जाणं. शेगावचा गजानन वेडापिसा साच असे. तुझा ताप झाला बरा म्हणून तू मानसी त्याला. या तालीय न्यायाला बळी पुंडलिका पडू नको. गिन गिन गणाते हे भजन पिशापरी आचरण नको. नाचेही खाई जाणं ऐसा मुळी भ्रष्ट तो. म्हणून तुला सांगते चाल अंजन गावात. केकाजीच्या शिष्या ते आपण दोघे गुरु करू. उद्या त्यांचे कीर्तन अंजन गावी असे जाणं. ते ऐकावया कारण उठून जाऊ प्रांतकाली. गुरु असावा महाज्ञानी, चातुर्य शस्त्र चिंतामणी. गुरु असावा परमगुणी, भक्ती पंथा ते दाविता. यातील लवही एकही गजाननाच्या नसे ठाई. म्हणून वेळ न करी काही, चाल अंजन गावाते. तो भोकरे पुंडलिक होता मनाचा भाविक. भागीच्या भाषेने देखत चित्त त्याची घोटाळले. त्याने ऐसा विचार केला, उदयिक अंजन गावाला जाऊ कीर्तन ऐकण्याला. पुढचा विचार पुढे करू. ऐसा विचार करून भाग्यसी बोलायला जाणं. अंजन गावा लागून चाल येतो तुझ्या सवे. दोघांचा विचार झाला. पुंडलिक रात्री स्वस्त निजला. तो 3 प्रहर रात्रीला काय घडले ते ऐका. पुंडलिकाच्या समोर एक पुरुष दिगंबर उभा राहिला साचार. थेट समर्थाच्या पुरे. पुरुष म्हणे पुंडलिका, अंजन गावीस जातो का. गुरु करा येथे निका. त्या भागीच्या सल्ल्याने जातोस तरी जावे. त्वरित त्यांचे नाव काशी नत. तेथे जाता फिटेल भ्रांत. तुझी वेड्या निश्चय. कानात काही बोलेला म्हणून काक तो गुरु झाला. लोक कान गोष्टीला कितीतरी करतात. मग ते काय एकमेकाचे काय. गुरु होती साचे नादी दंभाचाराचे. त्वा पुंडलिका पडू नये. तू इकडे करी कान मंत्र देतो तुझं कारण. गणगण ऐसे बोलून महाराज स्तब्ध झाले. आणखी काय आहे असं. ती मी आज पूर्वीन खास. ऐसे एकता पुंडलिकाचा आनंद अति झाला. म्हणून पाहू लागला निरखून स्वप्ने. त्या पुरुषा लागून तो पाहिली गजानन. शेगावचे स्वामी पहा. पुंडलिक म्हणे, गुरुराया पादुका द्या ह्या मला सदया. नित्यपूजा करावया याविना आणखी आसनसे. बरे उद्या 2 प्रहर दिवस येता साचार. पादुकाची पूजा कर ह्या मी दिल्या घेई तुला. पादुका त्या घ्यावयाला स्वप्ने. पुंडलिक उठून बसला. तोच आली तयाला. साक्षात जागृती श्रोते हो. जागा होऊन सभोवार पाहू लागला साचार. तो कोणीच दिसेना अखेर. नाही पत्ता पादुकांचा. उलगडा काही होईना. संशय मनीच जाईना. म्हणे स्वामीच्या भाषणा बाटन लागला आजवरी. स्वप्नी येऊन दर्शन त्यांनी दिले मज कारण. कशी भागी ठाकरीनं तेही स्वप्नी कथन केले. तैसेच उद्या 2 प्रहरी पादुकाची पूजा करी. ऐसे बोलले साक्षात्कारी. त्याचा समजू काय अर्थ. किंवा नव्या पादुका करून म्या करावे पूजन. ऐसे त्याचे आहे मन. हे काही कळेना. मी पदीच्या मागितल्या पादुका त्या होत्या भल्या. त्याचं त्यांनी मसे दिल्या. मग नव्या घेऊ कशास. ऐसे नाना तर्क करी पुंडलिक आपल्या अंतरी. तो इतक्यात आली घरी. भागी ठाकरेनं बोलवण्या. अंजन गावाचे चाला आता मोक्ष गुरु करण्याकरता. दिसू लागला आहे रस्ता अरुणोदयाची प्रकाशे. पुंडलिक म्हणे, भागाबाई मी काही येत नाही. मर्जी असल्यास तूच जाई अंजन गावाकारणे. मी जो एकदा गुरु केला श्री गजानन महाराजाला, तो ना आता सोडी भला हाच माझा निश्चय. ते एकदा भागाबाई अंजन गावास गेली पाही. आता मुडगावाचे ठाई काय झाले ते ऐका. झामसिंग राजपूत गेला होता शेगावात दर्शन स्वामीचे घेण्याप्रत 2 दिवस याच्या आधी. तो जेव्हा मुंडगावाला येण्यापर्यंत निघाला तरी बाळा भाऊला ऐसे बोलले महाराज, या पादुका पुंडलिकासी द्या देई यांच्यापाशी समर्थ आज्ञा होता. ऐसे तैसेच केले बाळाने. करी घेऊन पादुका झामसिंगास बोलला देखा. भोकरे जो का पुंडलिका तुमच्या गावीचा असे हो. त्यास द्या ह्या नेऊन करावयासे पूजन. ते झामसिंग ऐकून पादुका घेता जाहला. झामसिंग आला मुडगावात. तो पुंडलिक भेटला वेशी. पुसू लागला
त्याप्रत कुशल वृत्त समर्थाचे प्रसाद मला द्यावयासी काही दिला का तुम्हापासी. इथे ऐकता झामसिंगाशी महादाश्चर्य वाटले. सवे घेऊन पुंडलिकाला झामसिंग घेऊन घरी आला. खोदून विचारू लागला, तू ऐसे का विचारले. पुंडलिकाने स्वप्नाची गोष्ट त्याला कथिली साची. ती ऐकता झामसिंगाची भ्रांती नष्ट झाली. हो, लगेच पादुका काढिल्या पुंडलिकाच्या हाती दिल्या. त्याच अजून आहेत भल्या मुडगावात त्यांच्या घरी. 2 प्रहरी पूजन पुंडलिकाने केले. जाण मनोभावे करून त्या प्रसादी पादुकांचे. पहा श्रुती खरे संत, सांभाळी ती आपुले भक्त. आडमार्गाने किंचित जाऊ न देती तयाला. निज भक्ताचे मनोरथ समर्थ कैसे पुरवितात, ते येईल ध्यानात या कथिते ऐकता. एक वाजसनीय ब्राह्मण कवर राजा राम म्हणून होता धंदा करून अकोल्यात सराफीचा. सोने चांदी भुसार घेणे देणे साचार, मध्यम प्रतीचा सावकार हा राजाराम कवर असे. या राजारामाप्रती महाराजांची होती भक्ती, म्हणून त्यांची संतती मानू लागली समर्था. या कौराकारण 2 पुत्र होते जाण. गोपाळ त्र्यंबक म्हणून नवाकुशासारखे. कनिष्ठ पुत्र त्र्यंबकाप्रती भाऊ व्यवहारी बोलती. तो हैदराबादी प्रती गेला डॉक्टरी शिकावया. लहानपणापासून भाऊस होते देवध्यान, म्हणजे त्र्यंबका लागून. हे येथे विसरू नका. काही संकट पडल्यावर तो समर्थाचा आठव करी राहून त्या भागानगरी मुसा नदीच्या काठाला. एवच भाऊ भक्तिमान होता लहानपणापासून. त्याचे दैवत गजानन स्वामी शेगाव ग्राम्याचे. तो सुटी माझे आला घरी. इच्छा उपजली अंतरे जाऊन. या शेगाव नगरी जेऊ घालावे महाराजा. पदार्थ त्यांच्या आवडीचे करून. या सर्व साचे परी हे कैसे व्हावयाचे हाच विचार पडला की. भाऊ म्हणे, गुरुनाथा काय तरी करू आता. मरून गेली माझी माता लहानपणीच दयाळा. घरी माझे नाही कोणी. एक बंधूची कामिनी, जिचे नाव आहे नानी. स्वभाव तापट तियेचा. माझ्या आहे ऐसे म्हणे. आपण करावी मेजवानी. आपल्या आवडीची करुणी पदार्थ सारे गुरुराया. भाकरी ती ज्वारीची, कांदा भाजी आंबाड्याची, ऊन पिठली हिरवी मिरची ऐसे तयार करावे. हे पदार्थ करण्याला सांगू कसा मी भावजईला. हट्ट एक करण्याला माता तेच स्थान असे. ऐसा विचार करीत भाऊ राहिला निवांत. तो काही कामानिमित्त नानी आली ते ठाया. नानी दिराला बोलली, चिंता कशाची लागली. मुखस्थिती म्लान झाली तुमची कशाने ये वेळा. भाऊ वदे दिनवाने, काय सांगू तुला वहिनी. माझे जे का आले म्हणे विचारते ये वेळा. पूर्ण सत्य वाचून मनोरथ ना होती पूर्ण, म्हणून तुला सांगून काय करणे आहे गे. नानी म्हणे, त्यावर सांगून पहा एक बार. तू माझा धाकडा धीर मशी पडदा ठेवू नये. ज्येष्ठ भ्राता पित्यापरी तंत कांता माय खरी. मानिली पाहिजे साजिरी ते तुम्ही जाणत असा. ते ऐकून भाऊ हसला. नानी प्रती बोलता झाला. नानी, माझ्या मनाला आज ऐसे वाटते. गजाननाच्या आवडीचे सर्व पदार्थ करून साचे आहेत मला न्यावयाचे. त्यांना द्याया शेगावे. ते तू जरी करशील तरी तुलाही लागेल पुण्य आणि होईल काम माझे त्या योग्य. ते ऐकता बोले नानी दिरा प्रत्ये हास्य वदने, यासाठीच काहू म्हणे संचित तुम्ही बैसला तर सांगा आहे काय करणे मजला स्पष्ट शब्दाने. काही ना आपल्या घेऊने कृपेने गजाननाच्या. मग भाऊने सर्व काही निवेदन केले. तिला पाहि तीही लागली लवलाही आनंदाने स्वयंपाका. भाजी चून भाकरी हिरव्या मिरच्या उंजळी भर ठेवल्या आणून समोर. आपल्या त्या दिराच्या भाकरी 3 कांदे 3 हरभऱ्याचे चून जाणं लोणी ठेविले माखून प्रत्येक त्या भाकरीला. नानी म्हणाली दिराला, जा आता शेगावला. वेळ थोडका राहिला आहे पहा गाडीस. ती गाडी चुकल्यावरी वाया जाईल तयारी. भोजनाच्या वेळेवरी गेला तरी उपयोग. ऐसे नानी बोलता भाऊ निघाला तत्वता. पुसून आपल्या ताता येता झाला स्टेशन असे. तो गाडी 12ची निघून या गेली सची. त्यांनी चित्तवृत्ती भाऊची होती झाली शोकाकुल. अति हिरमोड त्याचा झाला. पाणी आले लोचन आला. म्हणे महाराज काहू केला अभेर माझ्या एक आली. मी मुळीच हीन दिन कोठून घडावे मला पुण्य. आम्हा कावड्या कारण लाभ केवी मानसाचा. अक्षम्य ऐसी कोणती चूक झाली माझ्या हाती. म्हणून माझी गुरुमूर्ती गाडी चुकली हे वेळा. हाय हाय रे दुर्दैवा तो माझा साधीला दावा. माझ्या करी गुरु सेवा घडून दिली आज तू. ही माझी शिदोरी ऐसीच आज राहिली जरी. नाही करणार भोजन तरी सत्य सत्य त्रिवाचा. गुरुराया कृपा राशी नको उपेक्षू लेकरासी. ही शिदोरी सेवण्यासी यावे धावून सत्वर. थोर आपला अधिकार क्षणात पाहता केदार. मग या इथवर काहो अनमान करीतसा. मी ना आज्ञा तुम्हा करीतो प्रेमाने हाका मारितो. म्हणून हा न होतो अपमान तुमचा इच्छित. 3 घंटे अजून अवकाश गाडी कारण तोवरी आपले भोजन होईल ऐसे वाटते. ऐसा विचार करीत ते तिचं बैसला उपोषित. चतुर्थ प्रहरी शेगावात आला. तिहीच्या गाडीने कवर गेला दर्शनातही. तो योगी राणा न करता भोजना बसला होता आसाने. नैवेद्याची अतोनात ताटे होती मठात. पक्वांनांनी परिलुप्त ती वर्णावी कोठवरी. कोणाच्या जिलब्या घीवर, कोणाचा तो मोतीचूर, कोणाची नुसती
कुणाची ती नुसती खीर श्रीखंड पुऱ्या कुणाच्या, परी त्या नैवेद्याला समर्थेने स्पर्श केला. वरच्यावरी ताटाला बाळा आणून ठेवी पुढे आणि म्हणे, हे कराग्रहण गेला एक बाजूनं, आपले न झाल्या जेवण प्रसाद भक्ता मिळतो कसा, त्याची ते वाट पाहती करणे आपणा विनंती, त्यांची नसी होती छाती म्हणून मी बोललो. तई महाराज म्हणते, थांब जरा, आग्रह नको करूस खरा, भोजन आज 4थी प्रहरा माझी होणार आहे रे, मर्जी असल्यास थांबावे, नातरी खुशाला जेवावे, नैवेद्य घेऊन घरा जावे, परवा नाही त्याचे मला. ऐसा प्रकार तेथे झाला. तो इतक्यात भाऊ आला. समर्थ पाहता आनंदाला भाऊ आपल्या मानसी, दुरावलेली माय जेवी बालके दृष्टी पाहावे, झाले असे पाहतेवे. भाऊ कवराकारणे समर्थासे नमस्कार केला, साष्टांग साचार उभा राहिला जोडून कर, वाट पाहता आज्ञेची. त्या भाऊस पाहून समर्थ केले हास्यवदन, बरेच दिलेस आमंत्रण, हे का वेळ जेवण्याची, तुझ्या भाकेत गुंतलो, मी उपोषित राहिलो, नाही अजून जेवलो, आण तुझी शिदोरी. ऐसे महाराज बोलता हर्षल असे कौरचित्ता, म्हणे काय करू गुरुनाथा, गाडी चुकली बाराची. कौरास म्हणे, बाळा भाऊ आता नको दुखित हो, काय आणावे आहे, काय आणले आहेस पाहू, समर्थांस जेवावया. ऐसे ऐकता सत्वरी कांदे भाजी भाकरी कौरांनी ठेविल्या समोरी स्वामी गजाननाच्या, त्यातील भाकरी 2 समर्थ केल्या भक्षण, एकीचा तो प्रसाद म्हणून अवघ्या भक्ता वाटिली. तो प्रकार पाहता आश्चर्य झाले समजता, कळली स्वामीची योग्यता, खरेच भक्त वत्सल ते, जेवी हस्तिनापुरात भगवंताने ठेविला हित, सोडून पक्वांना प्रत्त विदुराच्या हुलग्यावरी, तेसेच येथे आज झाले आमचे पक्वान, नाही रुसले भाकरीवरी गुंतले चित्त कौराच्या स्वामीचे. भावनी घेतला समर्थ प्रसाद, शेगावला सद्भाव जेथे उदिला, तेथे ऐसेच होणार. समर्थ बोलले कौरासी, जा आता अकोल्यासे, पास होशील पुढले वर्षी तू डॉक्टरी परीक्षेत. भाऊ म्हणे, गुरुराया आपली असू द्यावी दया, यावेनं दुसरे मागाव्या, मी ना आलो ये ठाई, आपले हे दिव्य चरण हेच माझे धनमान, सर्वदा घडो चिंतन आपल्या दिव्य मूर्तीचे. ऐसे बोलून अकोल्याला भाऊ कौर निघून गेला. समर्थ आपल्या भक्ताला नुपेक्षिती कधीही, शेगावीचा राहणार तुकाराम शेगोकार. एक होता भाविक नर, कुशीकर्म करत असे, घरची गरिबी होती खरी, काम करून शेतात तरी अस्तमानाचे अवसारे, दर्शना यावे मठात, चिलीम द्यावे भरून, घ्यावे पदाचे दर्शन, काही वेळ बसून जावे पुन्हा शेतात. ऐसा नित्यक्रम तयेचा बहुत दिवस चालला साचा, घाला विचित्र दैवाचा तो न कोणा सोडित असे, जे असेल दैवात ते श्रुते घडून येत. एके दिनी शेतात असता तुकाराम आपल्या, तो एका आला शिकारी, बंदूक ज्याच्या खांद्यावरी, नेम धरून ससे मारे छरे घालून बंदुकीत, ती प्रभातीची होती वेळा, सूर्य नुकता उदयाला. तुकाराम होता बसला आपल्या शेती शेकत, तो त्याच्या मागे कुपाटीला एक होता बसलेला ससा शुभ्र, तोची पडला शिकाराच्या दृष्टीशी, त्याची शिकार करण्याभली शिकाऱ्याने आपली नेम धरून झाडिली खांद्यावरील बंदूक, त्या योगी ससा मेला. एक छरा लागला त्या तुकाराम माळ्याच्या कानामागे औचित्य, छरा मोठा जोरदार, मस्तकी शिरला. अखेर थकले अवघे डॉक्टर प्रयोग करून त्याचेवरी, काही केल्या निघेना छरा तो डॉक्टरांना, होऊ लागला यातना तुकारामासे अतिशय, मस्तक दुखी अहोरात्र निर्धान लागे, किंचित नवस सायास केले बहुस परी गुण येईना. ऐसाही अवस्थेत यावे त्याने मठात, तो समर्थाचा एक भक्त ऐसा बोलला तयाला, डॉक्टर वैद्य सोडा आता, साधूच्या सेवे करता नाही उपाय कोणता उत्तम या जगामध्ये, कृपा त्याची झाल्यास चुकेला हा तुझा त्रास, झाडीत जा आसपास या मठाच्या नित्य तू, तेव्हा सेवाही घडेल पुण्य तेही लादेल, कृपा झाल्या होशील त्रासापासून मोकळा, मात्र आपुल्या चित्पित्यापरी दांभिकतेने हे न करी, शुद्ध भाव अंतरी सर्व काळ धरावा. ते तुकारामासे मानवले झाडणे त्याने सुरू केले, अवघ्या मठास ठेविले स्वच्छ त्याने आरशापरी. ऐशी 14 वर्ष झाली तुकारामाची सेवा भली, तरी गोष्ट घडून आली ऐशा रीती श्रुते हो. झाडता झाडता कानातून छरा पडला घडून, जैसी काती भोकरातून दाबिदा सुटे आटोळी, तैसे साच येथे झाले, छरा पडता थांबले दुखावयाचे मस्तक भले. ऐसा प्रभाव सेवेचा, ही सेवा झाडण्याची अखेरपर्यंत केली सची, प्रचितीविन कमनाची परमार्थीनं निष्ठा बसे, ते एखाद्या बसल्यावर मग मात्र होते स्थिर, संत सेवा महाथोर हे भाविक जाणती. स्वस्ती श्री दासकनु विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ, तारक हो भाविका प्रत भवसिंधू माझारे, शुभम भवतु श्री हरिहरापर्णमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य षोडशोऽध्याय समाप्त.